अधिक 4 वर्षानंतर लागलाय असं किशोरी पेडणेकर म्हणतात. बैठक घेऊन जाहीरनामा चांगलं मुंबईकरांना जेवढा जास्त देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपण बघतोय की मुंबईकरांना जास्त जेवढं चांगलं देता येईल तेवढं देणार अशा पद्धतीचं वक्तव्य महेश सावंत आमदार यांनी केलेलं पाहायला मिळतं. मुंबईकरांना जेवढं देता येईल युती तर घोषित झालेली आहे. जो ढोल ताशाचा गजर आता आपण ऐकतोय तसा 16 तारखेला सुद्धा ऐकू येणार का? निश्चित कारण तो ढोल आणि ढोलांचा गजर हा ऐकण्यासाठी मुंबईकर उत्सुक आहे आणि मुंबईकरांचे आशीर्वाद या युतीला आहेत. 22 दिवस राहिले, कशा पद्धतीने प्रचाराची दिशा व्यवस्थित आखलेली आहे. तुम्ही बघाल प्रचाराच्या तोफा धडधडतील आणि मुंबईकरांना जे हवं आहे, मुंबईकरांची जी इच्छा होती, महाराष्ट्राची जी इच्छा होती, ती महाराष्ट्राच्या लोकांची इच्छा आज पूर्ण झाली आहे. आता त्यांचे आशीर्वाद हे या दोन्ही ठाकरे आहेत आणि आमच्या टोळ्याचे जे काही हे गुंड आहेत ते पोरं पळवत आहेत. ठीक आहे, आता निवडणुका आहेत, अशा तर भाषा त्यांच्या तोंडातून येणारच. ठाणे महापालिका असू द्या, कल्याण डोंबिवली महापालिका असू द्या, मीरा भाईंदर महापालिका, नवी मुंबई म्हणजे मुंबईसह इतर MMR क्षेत्रातल्या सगळ्या महापालिकांच्या संदर्भात महायुतीची घोषणा लवकरच होईल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा चालू आहे. भावनिक आव्हान जो आहे तो कुठेतरी दोन्ही भावांनी केलं पाहिजे. नाही, शेवटी आजपर्यंत भावनिक आव्हान करूनच त्यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि लोक आता भूलथापाला बळी पडणार नाही. ज्या पद्धतीने महायुतीच्या कार्यकाळामध्ये ह्या मुंबईचा विकास झाला, डेव्हलपमेंट झाली, ज्या पद्धतीने अनेक प्रकल्प आम्ही राबवतोय, लोक सर्वसामान्य जी जनता होती आजपर्यंत भावनिक आव्हानाला बळी पडत होती. यावेळेस जनता फक्त आणि फक्त विकास बघेल आणि विकासाच्या माध्यमातून महायुतीला मतदान करेल. ज्या ऐतिहासिक क्षणाची आम्ही वाट बघत होतो तो आजचा सोनेरी दिवस, सोनेरी पहाट. आज ठाकरे बंधूंची युती ही महाराष्ट्राला एक नवीन दिशा, मराठी माणसाला नवीन ऊर्जा आणि मराठी बाण्यासाठी म्हणून मुंबई एकत्र आलेली आहे. आणि मुंबईतल्या जनताने ठरवलेलं आहे की यावेळी मुंबईचा महापौर जो आहे तो मराठी ठाकरे बंधूंचाच होणार. यामध्ये तीळ मात्र शंका. 22 दिवस राहिलेले आहेत, कशा पद्धतीने प्रचार असणार आहे, कशा पद्धतीने या युतीकडे तुम्ही बघताय? संपूर्ण महाराष्ट्रात ही युती असणार. मराठी माणसाने ठरवलं तर त्यांना एक दिवस पण पुरेसा आहे. आणि मुंबईच्या जनतेला खास करून मुंबई महानगरपालिकेवर जो डल्ला, जो दरोडा घातलेला आहे या BJP सरकारने, प्रस्थापित लोकांनी ब्युटिफिकेशनच्या नावाने मुंबई महानगरपालिकेच्या ठेव्या ज्याप्रमाणे त्यांनी रिकामी केल्या आणि वेगवेगळे भ्रष्टाचार केले. खरं बघायला गेलं तर शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांनी विकासावर बोलूच नये. समोर जो कोस्टल रोड दिसतोय हा हे सुद्धा आम्हीच केलेलं काम आहे, याचं श्रेय सुद्धा आमचंच आहे. आयत्या पिठावर त्यांनी रेघोट्या ओढू नये. नाही बघा कसं आहे माहिती आहे का, मुंबईत राहणारा माणूस मग एकदा तो जर मुंबईकर झाला की आम्ही त्याला मराठीत समजतो. आमच्यासाठी तो मराठीच आहे आणि ही व्याख्या आम्ही नाही सांगितली आहे, ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलंय. तुझं आडनाव काही असेल, तुझी मूळ भाषा काही असेल, तुझं जर मराठी माणसावर, मराठी भाषेवर प्रेम असेल, तुम्ही जर मराठी माणसासोबत एकसंध होऊन राहत असाल, आमच्यासाठी तुम्ही मराठीच आहात. या सगळे आमच्या सोबत आहेत. आजपर्यंत केवळ काय मराठी म्हणजे आडनाव पाहून आम्ही काय मतं मागितली नाहीयेत. आम्हाला सगळे लोक मतदान करतात, पुढेही करतील. मुंबईचे गेले 30 वर्षापासून शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे, ती परत एकदा अबाधित राहील. शिवसेना, ठाकरे, मनसे, मुंबई हे समीकरण परत एकदा अधोरेखित राहील. इस वक्त हमारे साथ वरुण जी है. बूम गया.